आणि आता थेट जाऊयात बच्चू कडू बोलतायत। पण तुम्ही भेट घेतली शिंदे साहेबांची, काय म्हणाले? कारण त्यांनी ते दिव्यांग मंत्रालय उभं केलं आता होतं, ते तुम्हाला- त्यांनी पत्र दिलंय, त्यांना आता काय वाटतं काय नाही ते त्यांचा प्रश्न आहे। तुम्ही राजीनामा देऊ नका असं म्हणाले का ते? हा, तुम्ही राजीनामा देऊ नका, बच्चू कडूंवर शिंदे साहेबांचं प्रेम कमी झालंय का असा त्याचा प्रश्न आहे। नाही नाही, पदामुळे प्रेम राहतं आणि पद काढलं म्हणजे प्रेम कमी होते असं नाही नाही, असं काही विषय आघाडीत गेल्यामुळे नाही, तो काही विषय नाही आहे। मला असं वाटते का आमचं प्रेम कुठं आहे ते फार महत्त्वाचं आहे। कोणाचं किती आहे, आमचं सामान्य दिव्यांगावर, शेतकऱ्यावर, मजुरावर। मग तुमचं एकनाथ शिंदेवरचं प्रेम कमी झालं? बिलकुल नाही, ते कमी कसं होणार आहे? जे आहे ते त्यांनी दिव्यांग मंत्रालय दिले, हे आमच्यासाठी भरपूर होतं आणि आता ते चांगलं चालावं एवढंच अपेक्षा आहे। आंदोलन पद असल्यामुळे आंदोलन देखील करता येत नाही असं देखील तुमच्या पत्रामध्ये तुम्ही नमूद केलं होतं। नाही, उद्या आंदोलन करावं लागेल आणि मग पुन्हा आपल्याला अडचण येऊ नये कोणाला, ते माझी नैतिक जबाबदारी म्हणून, आणि दिव्यांगासोबत आपण बेमानी करू शकत नाही आणि म्हणून तो राजीनामा दिला आहे। मंत्रालय हे स्थापन व्हावं याच्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला होता, आता तुम्ही राजीनामा दिला, त्याच्यामुळे नवनियुक्ती लवकरच केली जाईल। त्या झाली पाहिजे चांगल्या संदर्भात तुम्ही काही चर्चा केलीत का? कोणाचं नावाची शिफारस नाही केली? नाही, ते मी करणार नाही। त्यांनी चांगलं नाव द्यावं जो दिव्यांगाच्या संपर्कात राहील, कारण दुःख भरपूर आहे, वेदनाही भरपूर आहे। संवाद आणि संवेदना ठेवून त्यांच्यासोबत चांगला हितगुज करणारा एखाद्याची चांगली नियुक्ती त्यांनी करावी। पण जर राजीनामा देखील स्वीकारला नाही तर मग समोरचं काय? ते पाहू, तो नंतरचा भाग आहे। जर तर मध्ये आपण कधी बोलत नाही, आत्ता जे आहे याच्यावर बोलतो। चला, एक मिनिट व्हिज्युअल साठी फक्त उभे राहा, फोन खाली घ्या सगळे। तर दिव्यांग विभागाचं काम सुरू न झाल्यानं बच्चू कडूंनी राजीनामा दिलाय। पदावर राहून माझं काम होईल असं वाटत नाही, असं बच्चू कडूंनी यावेळी म्हटलेलं आहे।